जय शिवराय मित्रांनो, राज्यभरातील आरोग्य उपकेंद्रातील ज्या काही अंशकालीन स्त्री परिचारिका आहेत यांच्यासाठी आनंदाची ही बातमी आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, यामुळे त्यांना माहिती होणार आहे की राज्य सरकारने एक जी.आर. काढलेला आहे. त्या जी.आरमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि यामुळे आता ज्या काय अंशकालीन स्त्री परिचारिका आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे. खूप आनंदाची बातमी आहे. तर बघा, आता ज्या काय आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारिका आहेत त्यांच्या मासिक मानधनात आता वाढ करण्यात आलेली आहे. मग आता किती रुपये वाढ करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला जी.आर.सुद्धा आता राज्य सरकारने काढलेला आहे. जी.आर.सुद्धा आपल्या हाती आलेला आहे, समोर आलेला आहे. जी.आरमध्ये असं काय म्हटलेलं आहे की बाबा की जे काही अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या कामाचे स्वरूप पाहता सध्याच्या पातळीवरती तळागाळापर्यंत आदिवासी भागात, दुर्गम व डोंगराळ भागात प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्य सेवा पोहोचवण्याचे कार्य ह्या अंशकालीन परिचारिकांच्या मार्फत करण्यात येते. विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमाचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे अंशकालीन स्त्री परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र हे जे काम आहे त्या कामासाठी त्यांना इतर कोणताही वेगळा भत्ता देण्यात येत नाही. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची ही अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी करण्यात आलेली होती किंवा संघटनांकडून मागणी करण्यात आलेली होती. यासाठी वारंवार आंदोलन वगैरे करण्यात आलेलं होतं. आता त्यासाठी त्या अनुषंगाने आता ज्या अंशकालीन स्त्री परिचारिका आहेत यांच्या बदलते कामाचे स्वरूप, आरोग्य सेवेतील वाढती भूमिका आणि दिवसेंदिवस वाढ जाणारा महागाईचा भडका यांचा विचार करता अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा जे काय आता राज्य सरकारने विचार केलेला आहे त्या विचारानुसार आता त्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय झालेला आहे 26 फेब्रुवारी 2026 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता ज्यांना जो पगार होता अगोदर 3,000 रुपये, आता त्याच्यामध्ये आणखी 3,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे या परिचारिकांचा पगार आता दुप्पट झालेला आहे. दणक्यात दुप्पट पगार वाढलेला आहे. तर 100% पगाराची वाढ झालेली आहे. म्हणजे बघा, आता शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ राज्यातील आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या मासिक मानधनात 1 एप्रिल 2026 पासून खालीलप्रमाणे वाढ करण्यात येत आहे. म्हणजे अंशकालीन ज्या स्त्री परिचारिका आहेत त्यांना यापूर्वी किंवा सध्याचं मानधन 3,000 रुपये मिळतं. आता प्रस्ताव आहे वाढीचा 3,000 रुपये, म्हणजे एकूण मानधन 6,000 रुपये मिळणार आहे. यासाठी अंदाजित बघा, आता अतिरिक्त खर्चसुद्धा येणार आहे. 39 अक्षर रुपये काय 39,18,60,000 इतका अतिरिक्त खर्च येणार आहे. तर याचा भार राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यानुसार आता 1 एप्रिल 2026 पासून हा पगारवाढ मिळणार आहे अंशकालीन स्त्री परिचारिकांसाठी. ही अतिशय आनंदाची बाब आहे. यापूर्वी 3,000 रुपये मिळायचा, आता 6,000 रुपये मिळणार आहे. त्याच पद्धतीने आता अंगणवाडी सेविकांचा पगारसुद्धा वाढवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, तर मागणी करण्यात आलेली आहे. त्या संदर्भातली सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा निर्णय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.